मित्रांनो, मी डॉक्टर मिहिर रणनवरे, ऑर्थोपेडिक सर्जन प्रॅक्टिसिंग इन घाटकोपर. मी रिजनरेटिव्ह मेडिसिन प्रॅक्टिस करतो. रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे आम्ही बिना ऑपरेशन बरं करतो पेशंटला. तर तुम्ही समजा कोणाला आता कंबरदुखीचा त्रास आहे, तर हे बघा, कंबरदुखीच्या त्रासामध्ये पेशंटला ही जी चकती सरकली बघा, इकडे ही चकती सरकलेली आहे. दिस इज L4-5 डिस्क प्रोलॅप्स. तर अशी बऱ्याच पेशंटना बऱ्याच ठिकाणी चकती सरकलेली असते. ही तुमची रीढची हड्डी आहे, आपण ज्याला वर्टिब्रा म्हणतो. ही गादी आहे, डिस्क. आणि हे जे आहे हे नर्व रूट्स आहेत, नर्व रूट्स. तर गादी सरकून नर्व रूट्स वरती दबाव येतो, त्याच्यामुळे पाठ दुखते. आणि हे जे नर्व रूट्स ज्या पायामध्ये जातात, ज्या पायाला सप्लाय करतात, त्या पायाला दुखतं. आणि ह्याला आपण सायटिका म्हणतो, सायटिका. तर हे जे आहे हे कमरेचं दुखणं आणि मानेचं दुखणं हे बिना ऑपरेशन बरं होतं. सहजासहजी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला पेन किलर देणार, विटॅमिन देणार, कॅल्शियम देणार आणि म्हणणार 3-4 महिने काय फरक नाही पडला की म्हणणार ऑपरेशन करा म्हणून. पण ह्याच्यामध्ये ऑपरेशनची गरज नाही. ह्या पेशंटला आम्ही कॉडल ब्लॉक देतो. कॉडल ब्लॉक म्हणजे एक आपलं जे हे माकड हाड असतं त्याच्या 5 सेंटीमीटरवरती ही खाली जागा आहे बघा, ही दिसते खाली जागा, ही खाली जागा, ह्याच्यामुळे आम्ही इंजेक्शन देतो. हे इंजेक्शन पूर्ण मणक्यामध्ये जातं. हे इंजेक्शन ते औषध पूर्ण मणक्यामध्ये जातं. आणि जेवढ्या गादी सरकलेली असेल, L4-5, L5-S1, L4-5, L3-4 हे सगळं सून करून टाकते. ही जे इंजेक्शन ते पूर्ण सून करून टाकते. त्यामुळे पेशंट लवकर बरा होतो. त्याच्यामुळे जर का तुम्हाला कमरेचं दुखणं असेल तर ऑपरेशन करू नका. हे बिना ऑपरेशन पण बरं होतं. ऑपरेशन करताना ही जी हाडं आहेत ही सगळी हाडं कापून त्याच्यामध्ये इकडे प्लेट आणि स्क्रू टाकावा लागतो. त्याच्याने द स्पाईन बिकम्स अनस्टेबल. स्पाईन अनस्टेबल होऊन पेशंटला फेड बॅक सिंड्रोम म्हणून परत व्याधी होते, ज्याच्याने पेशंट 2 महिने बरा राहतो ऑपरेशननंतर. त्याच्यानंतर पेशंटला उठता पण येत नाही कॉटवरून, किंवा चालता येत नाही, किंवा बसता येत नाही. तर आमची जी ICST थेरपी याच्याने पूर्ण पेशंट बिना ऑपरेशन बरा होतो. तर ऑपरेशन तुम्हाला कमरेचं दुखणं वगैरे असेल, पाय दुखत असतील, सायटिका असेल, तर ऑपरेशन करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, ऑपरेशन करू नका. एकदम स्वस्तामध्ये आणि चांगल्या रीतीने गॅरंटीने पेशंट बरा करू आम्ही ICST थेरपीने. थँक्यू.